दरम्यान या विषयासंदर्भामध्ये विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी. पाहूयात. आपल्यासोबत आहेत अनंत कळसे सर, आपण त्यांच्याशी इथं बातचीत करूया. सर, कशा प्रकारे बघता आहे, जर काही खासदार त्यांच्या सोबत असतील तर साधारणपणे किती संख्या लागेल शिवसेनेचे हे आमदार फुटण्यासाठी? साधारणपणे 9 खासदार हे सध्याला आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दिसतात. नाही, यामध्ये एक हा प्रश्न येतो की युबीटीचे 9 खासदार आहे आणि आता याला फुटायचं असेल, ही जी आपली तरतूद आहे आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपण पूर्वी सुद्धा बघितलेलं आहे. कॉन्स्टिट्यूशनच्या 10व्या अनुसूचीप्रमाणे आपण अँटी डिफेक्शन लॉ 1985 साली केलेला आहे. राजीव गांधी त्यावेळेस पंतप्रधान होते. त्यामध्ये पूर्वी विलिनीकरणाची तरतूद होती, फुटण्याची तरतूद होती 1/3 खासदार, पण आता ती तरतूद काढून टाकलेली आहे अमेंडमेंटनुसार. आणि आता विलिनीकरण आणि 2/3 खासदार जर त्यांनी फुटले आणि त्यांनी वेगळा गट स्थापन केला तर ते दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतात. आता आपण म्हणताय त्याप्रमाणे 9 खासदार आहेत, तर 9 पैकी किमान 2/3 म्हणजे 6 खासदार यांनी वेगळा गट स्थापन केला पाहिजे आणि हा वेगळा गट शिवसेनेमध्ये विलीन झाला पाहिजे. अशा प्रकारची तरतूद सध्या पक्षांतर विरोधी कायद्यामध्ये आहे. जर ते 6 होत असेल तरच कायद्याप्रमाणे ते वेगळे होऊ शकतात. वेगळा गट स्थापन करत आम्ही मूळ पक्ष आहे हे म्हणत हे सगळे बाजूला गेलेले दिसलेले होते. यामध्ये जे तुम्ही सांगता आहे सध्याला की इंटरप्रिटेशन व्यवस्थित झालेलं नाही आहे, ते मागे देखील झालेलं नव्हतं. आता पुन्हा तशा प्रकारची जर का परिस्थिती आली तर नेमका सुप्रीम कोर्ट यामध्ये स्वतः संज्ञान घेऊ शकेल? सुप्रीम कोर्टकडे ते जावं लागेल त्यांना कोणाला तरी, कारण सो मोठं कॉग्निझन्स सुप्रीम कोर्ट घेणार नाही, कारण तिथे लोकल स्टँडी सुप्रीम कोर्टात प्रूव्ह करावं लागेल. आणि असं झालं तर एखादा पक्ष जाईल सुप्रीम कोर्टात आणि परत सर्वोच्च न्यायालय त्याच्यामध्ये काय इंटरप्रिट करतं हे बघणं महत्वाचं ठरेल. वेट अँड वॉचची भूमिका जी आहे ती शिवसेनेकडनं घेतली जाते का हे बघणं देखील महत्वाचं आहे. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. बातमीसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.